हिवाळा म्हटलं की हिरव्या पालेभाज्यांचा सीझन आणि त्याच पालेभाज्यांमधली ही एक पालेभाजी म्हणजे चंदन बटवा. हिला चिलची भाजी देखील म्हणतात आणि इंग्लिशमध्ये हिला बथुआ लीव्हज म्हणतात. या भाजीला व्यवस्थित निवडून स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी हिला बारीक चिरून घेत आहे. फोडणीसाठी मी 4-5 हिरव्या मिरच्या आणि 10-12 लसणाच्या पाकळ्या देखील मिक्सरला बारीक वाटून घेतलेल्या आहेत. आता कढईमध्ये इथे मी 2 चमचे बेसन असेच कोरडे कलर चेंज होईपर्यंत छान भाजून घेतले. भाजलेले बेसन एका प्लेटमध्ये काढले आणि त्याच कढईमध्ये मी तेल गरम केले. त्याच्यामध्ये जिरे, हिंग आणि आपण वाटण केलेले हिरवी मिरची आणि लसूण व्यवस्थित भाजून घेतले. लसूण आणि मिरचीचा कच्चा स्मेल गेला की आपल्याला याच्यामध्ये पाव चमचा हळद टाकायची आहे आणि आपण कट करून घेतलेली भाजी याच्यामध्ये छान परतून घ्यायची आहे. चंदन बटव्यामधून आपल्याला भरपूर प्रमाणात विटॅमिन ए, सी, के मिळतात. तसेच या भाजीमध्ये फायबर कंटेंट देखील भरपूर प्रमाणात असतात. त्यामुळे ही भाजी हिवाळ्यात खाणे खूप आरोग्यदायी ठरते. भाजी तेलात व्यवस्थित परतून झाली की आपल्याला याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आहे आणि याच्यावर झाकण ठेवून 4 ते 5 मिनिटं भाजी व्यवस्थित शिजून द्यायची आहे. लक्षात ठेवा, भाजी शिजवताना आपल्याला पाण्याचा वापर बिलकुल करायचा नाहीये. मिठाचं जे पाणी सुटेल त्यामध्येच आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे. 4 ते 5 मिनिटांनी झाकण उघडून मी याच्यामध्ये आपण भाजून घेतलेले बेसन थोडे थोडे करून ॲड करत आहे. भाजीमध्ये बसेल तेवढे बेसन आपण ॲड करून 2 मिनिटं आपल्याला याला परत झाकण ठेवून शिजून द्यायचे आहे. बेसन घातल्यावर देखील आपल्याला बिलकुल पाणी टाकायचं नाही आहे. ह्या वाफेवरच आपल्याला ही भाजी व्यवस्थित शिजून घ्या आणि बघू शकता आपली भाजी किती छान तयार झालेली आहे. भाकरीसोबत ही भाजी खूप छान लागते. इथे आम्ही ज्वारीच्या भाकरी केल्या होत्या. गरमागरम ज्वारीची भाकरी आणि त्याच्यासोबत ही चंदन बटव्याची पीठ पेरून केलेली भाजी म्हणजे खूप अप्रतिम कॉम्बिनेशन आहे. तर तुम्ही देखील नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला फॉलो करा. थँक्यू.